डॉक्टर रेश्मा राजभोई, गायनेकोलॉजिस्ट अँड IVF कन्सल्टंट, सातारा। आज आपण जाणून घेणार आहोत कोणत्या अशा गोष्टी आहेत की त्या IUI करण्यासाठी खूप महत्त्वाच्या आहे। IUI चा सक्सेस रेट हा कोणत्या गोष्टींवरती अवलंबून असतो। तर पहिली गोष्ट म्हणजे महिलेचं वय। जर महिलेचं वय 35 वर्षाच्या खाली असेल तर IUI सक्सेस रेट्स आर व्हेरी गुड। जर ड्युरेशन ऑफ इन्फर्टिलिटी म्हणजे ते जे जोडपं आहे ते वंध्यत्वासाठीची जी ट्रीटमेंट आहे ती किती वर्ष घेत आहे, लग्न होऊन किती वर्ष झालेली आहेत, साधारणपणे जर हा कालावधी 5 वर्षाच्या वरती असेल म्हणजे लग्न होऊन 5 वर्ष झालेली आहेत किंवा प्रेग्नन्सीसाठी प्रयत्न करून 5 वर्ष होऊन गेली असतील तर IUI सक्सेस रेट्स आर लेस। तसंच दोन्हीपैकी एक तरी गर्भनलिका ओपन असणं खूप महत्वाचं आहे। IUI ओव्युलेशन इंडक्शन आपण जे करतो त्याच्यामध्ये जर आपण गोनाडोट्रोपिन्स म्हणजे HMG चे इंजेक्शन्स जर वापरले तर त्याच्यामध्ये सक्सेस रेट्स आर हायर। जेव्हा आपण फॉलिक्युलर मॉनिटरिंग करतोय त्याच्यामध्ये जर सोनोग्राफीमध्ये 2 ते 3 फॉलिकल्स जर दिसत असतील तर सक्सेस रेट इज ऑप्टिमम विच इज ऑलमोस्ट 16%। जर फॉलिकल्स 2 पेक्षा कमी किंवा 3 पेक्षा जास्त असतील तरी सुद्धा सक्सेस रेट IUI मध्ये आपल्याला थोडे कमी मिळतात। नंतरचा खूप महत्वाचा मुद्दा स्पर्म काउंट। जर शुक्राणूंची जी संख्या आहे ती 5 मिलियन पर ml पेक्षा जास्त असेल तर IUI सक्सेस रेट्स आर गुड। और टोटल मोटाइल काउंट आपण जो पोस्ट वॉश आपल्याला मिळतो दॅट शुड बी 1 मिलियन पर ml ऍटलिस्ट की ज्याच्यामध्ये आपल्याला IUI सक्सेस रेट मिळतात। दुसरा महत्वाचा मुद्दा येतो इन्फर्टिलिटीचं म्हणजे वंध्यत्वाचं कारण काय आहे, ज्याच्यामध्ये मेल इन्फर्टिलिटी आहे की अनएक्सप्लेन्ड इन्फर्टिलिटीमध्ये IUI सक्सेस रेट्स आर गुड। IUI चा सक्सेस रेट जो आहे म्हणजे IUI मध्ये प्रेग्नन्सी राहण्याचा जो चान्स आहे हा पहिल्या 3 ते 4 सायकलमध्ये जास्त असतो, त्याच्यानंतर तो सक्सेस रेट हा हळूहळू कमी होतो। आणखी एक मुद्दा की IUI किती वेळा करायचं एका सायकलमध्ये म्हणजे सिंगल IUI और डबल IUI। जर आपण सिंगल IUI ला जाणार असू तर ट्रिगर इंजेक्शनच्या म्हणजे अंडबीज फुटण्यासाठी जे इंजेक्शन दिलं जातं त्याच्या साधारणपणे 36 ते 40व्या तासाला आपण जर IUI केलं तर देन द सक्सेस रेट्स आर गुड। जर आपण डबल IUI करतोय तर फर्स्ट IUI विल बी ॲट आफ्टर 24 hours ऑफ अ ट्रिगर इंजेक्शन म्हणजे ओव्युलेशनसाठी अंडबीज फुटण्यासाठी जे इंजेक्शन आपण देतोय त्याच्या 24 तासानंतर, आणि दुसरं IUI हे पोस्ट ओव्युलेटरी म्हणजे अंडबीज फुटल्यानंतर करावं। सो ह्या जर सगळ्या गोष्टी आपण जर योग्यरित्या फॉलो करत असू तर नक्कीच जोडप्यांना IUI मध्ये चांगले सक्सेस रेट मिळतील आणि त्या जोडप्यांमध्ये त्यांना मातृत्वाचा आनंद नक्कीच घेता येईल। धन्यवाद।